मिंचेकर साहेब, तुम्ही आता नियोजनाबद्दल बोलत होतात. बसा बसा. नियोजन उत्तम आहे, पण एक गोष्ट जे नियोजन करत होते ते कदाचित थोडं बघितलं नाही त्यांनी, की ही सभा ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाची मेळावा आहे, सभा आहे, मुख्यमंत्र्यांची नाही म्हणून बंद दारात नाही तर पुढच्या वेळी मोकळ्या मैदानात झाली पाहिजे. काल रात्री पण कोल्हापूरमध्ये अशीच सभा होती आणि मी नंतर पाहत होतो, मी उभा राहायच्या आधीच खुर्च्या वाढत चाललेल्या. जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत, जे गद्दार आहेत, त्यांच्या सभेमध्ये खुर्च्या लपवल्या जातात. असो, तो त्यांचा निर्णय होता. आपला निर्णय वेगळा आहे. आपला निर्णय जो आहे तो ठाम आहे, लोकांमध्ये आहे. आणि आता काही 2-4 तासांमध्येच विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत ते देखील एक निर्णय सुनावणार आहेत. निर्णय काय असेल, कोणाच्या बाजूने असेल? कालपासून मी पाहत आहे सोशल मीडियावर तेच चाललंय, मीडियावर तेच चाललेलं आहे. निर्णय जो काही असेल तो असेल, पण महाराष्ट्राला न्याय आपल्या महाराष्ट्राची जनताच देणार ही खात्री मला पटलेली आहे. गेले 2 वर्ष या महाराष्ट्रामध्ये खोके सरकार बसलेलं आहे, गद्दारांचं सरकार बसलेलं आहे. आणि आपल्यातून अलिबाबानी 40 काय बोलतात त्याला, हे मी नाही, तुम्ही बोलताय, हे पळाल्यानंतर जे सरकार आपल्या डोक्यावर बसलं किंवा बसवलं गेलं, ते सरकार महाराष्ट्राला न्याय देत आहे का, हा सवाल आज मी तुम्हाला विचारायला आलेलो आहे. मला वाटलं होतं की स्वतःचं सरकार बसवल्यानंतर, भाजप प्रणित सरकार बसवल्यानंतर महाराष्ट्रात चांगलं काहीतरी होईल, महाराष्ट्राला काहीतरी मोठं मिळेल, महाराष्ट्राच्या पदरात काहीतरी चांगलं पडेल. जो सुवर्ण काळ आपण महाराष्ट्रात आणत होतो त्याच्यापेक्षा अजून काहीतरी चांगलं मिळेल. पण तुम्ही मला सांगा, या महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षात चांगलं काही झालंय का? असेल तर सांगा मला, झालंय का? जसं गेले 9 वर्ष आपण आपल्या देशामध्ये अच्छे दिन शोधत आहोत, अच्छे दिन आलेत, अच्छे दिन आलेत. त्यावेळी काय काय होर्डिंग लावले होते? बहुत हुई महंगाई की मार, अब की बार सरकार बसलं, महागाई कमी झाली आहे, गॅसचे भाव कमी झालेत. जी काम करत असते त्यांनी देखील आपल्या महाराष्ट्र मॉडेल आणि धारावी मॉडेलचा उल्लेख केला आणि उद्धव साहेबांचं कौतुक केलेलं आहे. ह्याच काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं की अरे आपलं कसं होणार, काय होणार, आपलं रोजगाराचं काय होणार, आरोग्याचं काय होणार, शिक्षणाचं काय होणार, राज्याचं काय होणार, देशाचं काय होणार. आणि ह्या भीतीपायी आपण जेव्हा सगळे कोविडच्या काळात घरून काम करत होतो, तेव्हा उद्धव साहेब स्वतः फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून घरोघरी जायचे आणि सांगायचे की काळजी करू नका, मी आहे, तुमच्यासाठी लढत आहे. बरोबर ना? हे सगळं चालू होतं, हे डोळ्यासमोर चालू होतं. पण कदाचित भाजपची पोटदुखी हीच होती की कोविडच्या काळात जोडलेलं आहे. ह्याच कोविडच्या काळामध्ये मला आठवतं, कोविडचा काळ सुरू व्हायच्या आधी उद्धव साहेबांनी आपली निवडणूक व्हायच्या आधी एक वचन महाराष्ट्राला दिलं होतं. ते वचन काय होतं? की माझ्या शेतकऱ्यांना मी कर्जमुक्त करीन. मुख्यमंत्री झाल्या नागपूरचं जे अधिवेशन होतं, मला आठवतं तिथे त्यांनी सांगितलं, सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवलं, फायनान्सचे अधिकारी होते, चीफ सेक्रेटरी होते, कृषी खात्याचे होते, आणि त्यांनी सांगितलं मला माझी वचनपूर्ती करायची आहे. 2 लाखापर्यंत ज्यांचं कर्ज आहे त्यांना मला कर्जमुक्त करायचं, आणि ती कर्जमुक्ती आपण पुढच्या 3 महिन्यात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवली. ह्याचा मला आज अभिमान आहे. कोविडच्या काळात जी काही संकट आपल्यावर आली असतील, अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल, 2020 साली असेल, 2021 साली असेल, शेत तुमचं कशाचंही असो, जे काही नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई आपण प्रत्येकाच्या खात्यात पोहोचवली. आणि आताचं निर्लज्ज सरकार करतं ना, 2 रुपयाचा चेक, 5 रुपयाचा चेक, असं नाही, जेवढं पंचनाम्यात होतं तेवढं आपण खातेदारात पोहोचवलं. ह्याचा मला आज अभिमान आहे. तसंच कृषी क्षेत्र आहे, तसं उद्योग क्षेत्र जर पाहायला गेलं तर जून 2020 पासून जून 2022 पर्यंत साधारणपणे आपण 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आणू शकलो. ह्याचं कारण एकच होतं, जगात जे कोणी उद्योजक असतील ते जेव्हा देशाकडे बघायचे
आपल्या देशातल्या सगळ्या राज्यांकडे बघायचे. एकमेव मुख्यमंत्री जर त्यांना विश्वासू वाटत होते ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी तेच बघून गद्दार, माथेवर गद्दार लिहिलेले 40 आमदार खोके खाऊन फुटले आणि उद्धव साहेबांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसला आणि तिथे गेले. तुम्ही मला सांगा, गेले 2 वर्ष आपण पाहत आहोत. आता हे वर्ष 2024 हे आपलं वर्ष आलंय, कारण ह्या वर्षाचीच आपण वाट पाहत होतो. देशात परिवर्तन होणार आहे, आपल्या राज्यात परिवर्तन होणार आहे, चांगलं सरकार आपल्याला आणायचंय, रामराज्य पुन्हा एकदा आणायचंय. आणि हे सरकार आणत असताना जी गेली 2 वर्ष आपण पाहत आहोत, मला तुम्ही सांगा, आपल्या राज्यातला एक तरी शेतकरी बांधवास खुश आहे का? कृषी आहेत, ह्याचं कारण एकच आहे की आता हलवायचं इथून जर एकच राहिलं ना, जर ह्यांचं परत खोके सरकार बसलं तर आपलं मंत्रालय पण मुंबईमधून ते गुजरातला हलवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि त्याप्रमाणे चालले तर हे 40 गद्दार बाद होणार म्हणजे होणारच. पण दुसऱ्या बाजूला जर त्यांनी निकाल आपल्या विरोधात दिला तर हे देशासाठी संकेत एवढेच आहेत की भाजपा आणि हे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान मानत नाहीत. त्यांना भाजपाचं वेगळं संविधान लिहायचं आहे, देशातलं संविधान बदलायचं आहे आणि त्या मार्गाने ती वाटचाल सुरू झालेली आहे. आज मी तुम्हाला विचारायला आलोय की तुम्हाला कुठचं संविधान पाहिजे? डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान पाहिजे की भाजपाने लिहिलेलं संविधान पाहिजे? तुम्ही निवडायचे आज कुठचं संविधान तुम्हाला पाहिजे. निवडा कुठचं पाहिजे. ऐकू नाही आलं? तिथूनच बोला, आपण जोरात बोला, आवाज आला पाहिजे. आपण सगळे आंबेडकर प्रेमी जनता आहोत ना. 75 वर्ष ह्याच संविधानाने आपण चालत आलोत ना. मग हे संविधान बदलायचं कशासाठी, कोणासाठी, का म्हणून बदलायचं आहे? आज जे काही आपल्या राज्यात सुरू आहे, आज आपल्या देशात सुरू आहे, जसं मी सांगितलं, एका बाजूला अन्याय आपल्यावर सुरू आहे, कृषी क्षेत्र कोलमडलेलं आहे, दुसऱ्या बाजूला उद्योग क्षेत्र, अनेक 5 स्टार MIDC आता मी पाहत होतो येताना. पण 5 स्टार MIDC मध्ये किती उद्योग सुरू होतात, किती ले ऑफ वाढत चाललेले आहेत, किती लोकांना इकडून रोजगार मिळणार आहे, स्थानिक भूमिपुत्रांना किती इथे रोजगार मिळणार आहे, माहिती आहे तुम्हाला? काही नाही माहिती, कारण त्या क्षेत्राला देखील प्राधान्य मिळत नाहीये. तुम्ही नोकर भरतीसाठी गेलात, सरकारी नोकरीसाठी गेलात, तलाठी भरतीचा पेपर किती, कोणाला 200 मधून किती मिळाले मार्क? 200 मधून 225 मार्क मिळालेत. म्हणजे पेपर एकंदर 200 मार्कांचा पास करायचा म्हणून 225 मार्क दिलेत. म्हणजे ह्या मुख्यमंत्र्यांसारखंच झालं ना. खातं एक सांभाळता येत नाही पण दिले हातावर मुख्यमंत्रीपद. सांभाळणार कसं? कसं हे राज्य चाललंय पुढे? आणि म्हणून न्याय आज मी मागत आहे, ते माझ्यासाठी न्याय आपण महाराष्ट्रासाठी लढत आहोत. ह्या महाराष्ट्रात अन्याय जो होत आहे त्याच्या विरुद्ध लढत आहोत. हा अन्याय कुठून सुरू झाला, कशामुळे सुरू झाला, संधी कशामुळे मिळाली? तर ही जे 40 गद्दार आणि गद्दार खासदार जे गेलेले आहेत तिथे त्यांच्यामुळे मिळाली. आज इकडच्या खासदारांना पण मी विचारू इच्छितो, मी काही जास्ती गद्दारांना बोलत नाही, त्यांचा समाचार आपण घेणार आहात. काय कमी केलं होतं आम्ही तुमच्यासाठी, जे तुम्ही टुबुक तिथे पलीकडे गेलात? किती खोके तुम्हाला मिळाले जे तुम्ही तिथे गेलात? काय नक्की आम्ही केलं नव्हतं तुमच्यासाठी जे तुम्ही आम्हाला पाठीत वार करून, आमच्या उद्धव साहेबांच्या पाठीवर वार करून निर्लज्जपणे तुम्ही तिथे समोर गेलात? ही जी गद्दारी झाली ती भयानक प्रकारे झालेली आहे. ही काही सरळसूट गद्दारी नाहीये. ही गद्दारी एवढ्यासाठी झाली कारण गद्दार गँगचे नेते जे आहेत, जे मुख्यमंत्री बसलेले आहेत, ते स्वतः जेलमध्ये जाणार होते, त्यांच्यावर ईडीची धाड पडणार होती, ITची पडली होती, त्यांचं गोडाऊन कुठेतरी सापडलं. जाऊ दे, आज पूर्ण काही बोलत नाही मी. पण हे सगळं झाल्यानंतर जेलमध्ये जाणार ह्या भीतीपोटी ते भाजपमध्ये गेले होते, भीतीपोटी गेले होते. पण सांगितलं काय आपल्याला त्यांनी? नाही, आम्ही हिंदुत्व वाचवण्यासाठी गेलो, शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी गेलो, राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यावर दबाव टाकत होती म्हणून गेलो. आता तुम्ही मला सांगा, हिंदुत्व हे खरं आहे की खोटं? मला तुम्ही सांगा, खरं आहे की खोटं? तुम्ही मला सांगा. प्रत्येक खासदार यांचा, प्रत्येक आमदार यांचा, प्रत्येक मंत्री यांचा जो गद्दार गँग मधला आहे, खोके तर घेतलेत. गेल्या 2 वर्षात तुम्ही ऐकले का कोणी की आम्ही खोकेला हात नाही लावणार? एक तरी त्यांच्यातून आमदार पाहिलंय? नाही पाहिलंय. प्रत्येकाने खोके घेतले. काय खोके घेणारे हे हिंदुत्व बोलताय तो? मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्कच्या बाजूला गणपती बाप्पाची मिरवणूक चालली होती. मिरवणुकीत एका गद्दार आमदारांनी बंदूक काढली, बंदूक रोखली,
त्या मिरवणूक साजरी करणाऱ्यावर बंदूक रोखली, पोलिसांवर बंदूक रोखली. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर मी ऐकले बंदूक चालवली देखील. ह्यांचं हिंदुत्व पहा. ह्या बंदूक चालवणाऱ्या लोकांवर गुन्हे टाकायचे, ते सोडून जेलमध्ये टाकायचं, ते सोडून त्या गद्दार आमदाराला त्यांनी गणपती बाप्पाच्या मंदिराचं अध्यक्ष बनवलेलं आहे. हे त्यांचं हिंदुत्व आहे. हे कसलं हिंदुत्व आहे? आज आपण पहा, हे जे काही चाललंय आपल्या राज्यामध्ये, प्रत्येक जातीत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येक धर्मात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण हे सगळं होत असताना सगळीकडे आश्वासनं देऊन ठेवलेली त्यांनी की तुम्हाला आम्ही हे देऊ, तुम्हाला ते देऊ. ओल्ड पेन्शन स्कीम वाल्यांना, जुनी पेन्शन योजनेवाल्यांना फसवून ठेवलेलं आहे. अंगणवाडी सेविकांना फसवून ठेवलेलं आहे. आता माझ्याकडे आशा सेवा वर्कर्स आलेल्या, त्यांचं पण मानधन आश्वासन दिलंय, पण अजून शासन निर्णय झाला नाहीये. तुमचं हिंदुत्व ते खोटं बोलण्याचं असेल, पण आमचं हिंदुत्व स्पष्ट आहे. रघुकुल रीत सदा चली आहे, प्राण जाय पर वचन न जाय. हे आमचं हिंदुत्व आहे. शेतकऱ्यांना जी वचनं दिली आहेत ती पूर्ण केली, जी शहरी लोकांना वचनं दिली ती पूर्ण केली. इथे देखील खासदारांना विचारा, जेव्हा जेव्हा मी त्यांच्यासोबत मंत्री म्हणून फिरलोय ना, जिथे त्यांनी बोट दाखवले की ह्या तलावाला आपल्याला फंड द्यायचा आहे, त्या तलावाला फंड द्यायचा आहे, इथे द्यायचं आहे, तिथे द्यायचं आहे, मी फंड तो दिलेला आहे आणि ते पेपरवर मंजूर आहे. हे कोणी नाकारू शकत नाही. महाराष्ट्राचा विकास, देशाचा विकास, शाश्वत विकास सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचं, जाती धर्मामध्ये वाद नाही लावायचा. हे आमचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आणि हेच हिंदुत्व आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे. आमचं हिंदुत्व हे स्पष्ट देखील आहे. आमचं हिंदुत्व म्हणजे हृदयात राम आणि हाताला काम, हे आमचं हिंदुत्व आहे. पण हे सगळं करत असताना जी निष्ठा आपल्याला एकत्र आणायची आहे, जी एकजूट आपल्याला पाहिजे, ती ह्या गद्दारांना लढण्यासाठी आहे. जो वार आज महाराष्ट्रावर होत आहे, जो अन्याय आपल्या महाराष्ट्रावर होत आहे, पुन्हा एकदा जर आपल्याला महाराष्ट्र हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्र करायचा असेल, राज्य म्हणून पुढे न्यायचं असेल, तर आपल्याला एकजूट ही दाखवायला लागेल. नाही तर चाललंय आपलं जे काही चाललंय ते चाललंय. जसं मी सांगितलं, कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, नोकर भरती असेल, IAS IPSच्या बदल्या पोस्टिंगसाठी पण आता पैसे मागायला लागलेत, बोली लावायला लागलेले आहेत. पण हे सगळं करत असताना महिलांवर जे अत्याचार आहेत ते देखील कुठेच थांबले नाही आहेत. कायदा सुव्यवस्था आपल्याला माहिती आहे, पोलिसाचे हात बांधलेले आहेत. कालच मी कोल्हापूरमध्ये होतो, एका गद्दार माजी आमदाराने घरात घुसून मारहाण केली आहे. ते टीव्हीवर आलेलं आहे, न्यूजवर दाखवलेलं आहे. पण कारवाई काही झाली आहे का? नाही झाली. एक गद्दार मंत्री महिला खासदाराला शिव्या देतात. चला एका मिनिटासाठी सोडा, त्या खासदार आहेत, एका मिनिटासाठी सोडा, त्या नेत्या आहेत, पण महिला तर आहेत ना, घाणेरड्या शिव्या टीव्हीवर देतात. काही कारवाई झाली त्यांच्यावर? नाही झाली. हे असं थोतांड आपल्याला परवडणार नाही. असं राज्य आपल्याला परवडणार नाही. जे मुख्यमंत्री आहेत, जे अकार्यक्षम मुख्यमंत्री आहेत, ज्यांना काही मुळात करायचंच नाही, स्वतःची खुर्ची जपून ठेवायची आहे. सरकार आपल्या दारी, सरकार आपल्या दारी, कुठची दारी काय, कोणाचं घरदार राहतच नाही आता. हे असं राज्य पुढे जर चाललं तर काही आपलं खरं नाही, आपल्या राज्याचं खरं नाही. आणि म्हणून जो हा महान्याय, महानिष्ठा, महाराष्ट्र हा जो संवाद मी साधत आहे, तो एकाच गोष्टीसाठी साधत आहे मी, की मला माझ्या राज्याला उत्तर द्यायचं आहे की तुम्ही माझ्या सोबत राहणार की नाही. आज मी तुम्हाला विचारायला आलोय. आज मी पण कुठेतरी परदेशी जाऊन काहीतरी वेगळं करू शकलो असतो, पण मी ते करणार नाही. मला माहिती आहे की भाजप असेल, हे गद्दार असतील, माझ्यावर पुढून मागून वार करायला निघालेले आहेत. पाठीवर असेल, छातीवर असेल, सगळे वार घ्यायला तयार आहे. पण आज मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही माझ्यासोबत ह्या महाराष्ट्रासाठी लढणार की नाही? दिल्लीत कोणाचं सरकार बसणं आपल्याला चिंता नाही, आपलं सरकार बसवणारच आपण. पण महाराष्ट्रातून प्रत्येक खासदार, प्रत्येक आमदार जो निवडून द्याल तुम्ही, तो महाराष्ट्र हिताचा तुम्ही निवडून देणार की नाही? हे वर्ष आपलं करणार की नाही तुम्ही? हा जो अन्याय आपल्या महाराष्ट्रावर होतोय त्याच्या विरुद्ध लढायला तयार आहात की नाही तुम्ही? शांत बसून, थंड बसून चालणारी आता पेटून उठायला लागणार आहे. तुमचं पेटणं आणि तुमची ताकद, तुमचं शस्त्र म्हणजे तुमचं एक मत आहे. ते मत तुम्ही देणार की नाही महाराष्ट्र हितासाठी? तुम्हाला जर ताकद बघायची असेल ना, कारण खूप वेळा आपल्याला असं वाटतं, अरे तो खोकेवाला आहे, तो तर पैसे फेकणार आहे, ह्याच्या विरुद्ध जिंकणार कसं? EVM आहे, जिंकणार कसं? समोरून पूर्ण सैन्य आपल्यावर, मोगल सैन्य आपल्यावर येत आहे, जिंकणार कसं? ताकद जर बघायची असेल ना, तर दोन्ही हात वरती करा, दोन्ही हात वरती करा आणि आजूबाजूला जरा बघा. ही जी ताकद आहे ही जर एकवटली ना, तर महाराष्ट्राला कोणी अडवं जाऊ शकत नाही. आज आपला निर्धार करायचा आहे, आज आपला निश्चय करायचा आहे की जे काय वय असेल आपलं, ज्याला कोणाला मतदान आधी केलं असेल, सगळे वाद विसरून, सगळे तट विसरून, गट विसरून
धर्म जात पंथ विसरून आपल्याला एकच धर्म महाराष्ट्र हा घेऊन पुढे जायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.